माझ्यापाशी तू क्लासला येईन झाला, ते म्हणला सर माझं सध्या ग्राउंडवर फोकस आहे. बरं बरं, म्हणून मी तुझ्यासाठी 9ला लाईव्ह आलो. ग्राउंडवर फोकस आहे. फोकस लावले ग्राउंडवर का तू ग्राउंडवर फोकस आहे? अरे ग्राउंड तर सकाळी 5 ते 7 लय झालं ना, 4 ते 6 लय झालं, संध्याकाळी जात असतील 6च्या नंतर. बरोबर आहे का ना? आपली बॅच 9 वाजता आहे. मग असंच होते आपल्यासोबत. ग्राउंडवर फोकस आहे म्हणून लेखीकडे दुर्लक्ष करतो, आणि जेव्हा ग्राउंड तो निघत आहे तेव्हा लेखीला 15 दिवस उरतात. मग करावं काय समजत नाही. बरोबर आहे का नाही? म्हणून दुसऱ्याचं पाहून फॉर्म भरणाऱ्यांनी जरा ध्यान द्या माझ्याकडे. बरोबर आहे का नाही? निर्णय स्वतःचा आवश्यक आहे. भरोसा स्वतःवर पाहिजे. बरोबर आहे का नाही? स्वतःवर ठेवा विश्वास जरा, आणि भरून टाका. आणि एकदा निर्णय घेतला तर वापस माघारी फिरायचं नाही. कारण मी वाक्य ऐकलं होतं चंद्रगुप्त मौर्याचं, पलट पलट कर देखने वाले कभी इतिहास नाही बनत. बरोबर आहे का नाही? एकदा निर्णय घेतला ना, ठाम राहायचं. मी घेतलेला निर्णय बरोबर आहे सिद्ध करून दाखवायचं. आणि ताकद ही क्षमता तुझ्यामध्ये आहे भया, फक्त तुला विश्वास राहिला. बरोबर आहे का नाही? तुझ्या सोबत आजूबाजूला जे लोक राहिलेत ना, ते ताण द्यालेत, बाकी काहीच नाही. काला भरला इथं, मागच्या वेळेस मिनिट एवढं गेलं, तो ग्राउंड येते का? त्यानं जसं तुला बोललं की तुला बी ताण आलाय, मायला येते का नाही की मोबी ग्राउंड. बस लोकांचं पाहून विचार करणारा तू, काय विश्वास आहे तुला स्वतःवर? आता 7 तारीख लास्ट दिलेली आहे. आता तरी उद्याच्याला डिसिजन घे, पहिले फॉर्म भर. कारण ज्या माणसाने फॉर्म भरले नव्हते त्याचा लॅबमध्ये अभ्यास होईन गेला, आणि ज्यानं अभ्यास करू लागलं बळजबरी त्याचं वाचलेलं सुद्धा लक्षात राहिलं गेलं, राहत बी नाही. कारण मनामध्ये सारखे तेच विचार येतात, मी कुठं भरू, माझ्या दोस्तानी इथं भरलाय, इथं इतके फॉर्म आलेत, मग डिसिजन चुकणार तर नाही, मग बरोबर आहे का नाही चुकलं, बरोबर आहे का? हे असे काही विचार येतात मनामध्ये, आणि अभ्यासावर दुर्लक्ष होते. भैया जितकं ग्राउंड इम्पॉर्टंट आहे तेवढी लेखी बी इम्पॉर्टंट, हे लक्षात राहते. दोन्ही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत पॅरलल. तू म्हणशील मी ग्राउंड काढलं, लेखीला काय जत्रा आहे? मागच्या वर्षी ग्राउंड आउट ऑफ घेणारे बी आज घरी येतं. काय म्हणणं आहे? म्हणून ग्राउंड बी पाहिजे, लेखी बी पाहिजे. तर दोघायला तुला पॅरलल टाइम देता बी आला पाहिजे. आणि तू दे, माझी इच्छा आहे. बरोबर, आणि तू देऊ शकतो. टाइम जगात कोणाकडे नाही. जगातला सगळा श्रीमंत माणूस जो आहे त्याच्याकडे बी 24 तास आहेत. बरोबर आहे का नाही? आणि गरीबातला गरीब त्याच्याकडे बी 24 तास आहे. टाइम सगळ्याला वरच्यानं सेम दिलेला आहे. त्या टायमाचा आपण उपयोग कसा करतो, नियोजन त्या टायमाचं कसं लावतो, याच्यावर आपला रिझल्ट ठरत असतो बाया. बरोबर.